नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप चांगला अपडेट आणलेला आहे महत्त्वाचा, जो की ठाणे महानगरपालिका संदर्भामध्ये असणार आहे. जे कोणी फॉर्म भरलेला आहे ठाणे महानगरपालिका त्यांच्यासाठी अपडेट असणार आहे. चॅनलला जर पहिली वेळेस आला असेल तर पहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला पण विसरू नका. आणि चॅनल जे आहे आपलं शेअर करा दुसऱ्यांना, जे कोणाचं नर्सिंग वगैरे यामध्ये शिक्षण झालेलं आहे, जेणेकरून त्यांना पण आपल्या चॅनलबद्दल माहिती भेटेल आणि त्यांना जे नर्सिंगच्या संदर्भामध्ये भरतीच्या संदर्भामध्ये अपडेट वगैरे पाहिजे असेल ते आपले अपडेट आपल्या चॅनलवर डेली अपलोड होत असतात. जॉब असेल, प्रायव्हेट गव्हर्नमेंट असेल, क्वेश्चन पेपर असेल, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असेल, प्रॅक्टिस सेशन असेल, सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर अवेलेबल असतात. तर पहा, काही दिवसापूर्वी ठाणे महानगरपालिकेची भरती निघाली होती, ज्यामध्ये 1773 जी पदे होती ती भरण्यात येणार होती. ठीक आहे, तर त्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे पहा. यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये काय सांगितलं, यामध्ये पहा, ठाणे महानगरपालिकेची नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, ज्यामध्ये असून ग्रुप सी आणि ग्रुप डीची आहे वॅकन्सी आहे. यामध्ये पहा, 1773साठी ही भरती होती, ज्यामध्ये ऑनलाईन अर्जाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. जवळपास 70,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये अर्ज केलेले आहेत. किती केलेले आहेत? 70,000 विद्यार्थी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत, ज्यामध्ये ग्रॅज्युएट विद्यार्थी, लक्षात असू द्या, जे ग्रॅज्युएट आहेत BA BCom वगैरे त्या विद्यार्थ्यांनी जे आहेत वॉर्ड बॉयसाठी अर्ज केलेले आहेत, ज्यामध्ये या ठिकाणी सूत्रांनी माहिती दिलेली असं सांगत आहे न्यूजपेपरमध्ये. पहा, या भरती प्रक्रियेत अग्निशामकचे 601 पदं आहेत, त्यानंतर 381 जे आहेत फायरमॅनची पदं आहेत, त्यानंतर चालकचे 207 पदं आहेत, अधिकाऱ्याचे जे 13 पदं आहेत, तसंच जे आपल्या नर्सिंग संदर्भात आहे परिचारिकाचे 457 पदे या ठिकाणी, त्यानंतर प्रसेविका म्हणजे ANMचे 117, वॉर्ड बॉयचे 37. तर या ठिकाणी भरती निघाली होती. तर या ठिकाणी वॉर्ड बॉय जे आहे, वॉर्ड बॉयसाठी जी वॅकन्सी होती ती वॅकन्सीमध्ये BA BCom BSc वगैरे जे काही विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएटवाले, सायन्सवाले, आर्टवाले, त्यांनी अर्ज केलेले आहेत असं या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर प्रत्येकी कोणाचे अर्ज किती आले ती पण माहिती या ठिकाणी आहे. या महानगरपालिकेची जी स्थापना जी आहे 1982 झाली होती. ग्रुप ब महापालिका आहे ही महापालिका, त्यामध्ये महापालिके शिक्षण मंडळ असं 9,088, तर परिवहन सेवेत 2,600 कर्मचारी आहेत, तसेच सुमारे 2500 कंत्राटी कामगार आहेत. ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या आता 25 लाखाच्या घरात गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी DMRची जी नर्सिंग सोडून पदभरती ती आलेली आहे. नर्सिंगची पण खूप लवकरच येणार आहे. तर त्यासाठी लागेल तुमची तयारी खूप चांगली लागेल. तयारीसाठी एक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट क्लासेस आहेत, जे की सक्सेस करिअर अकॅडमीचे क्लासेस आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पोर्शन कव्हर केले जातात. टेक्निकलमधले सर्व सेक्शन जे आहेत व्यवस्थित शिकवले जातात. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता, रिझनिंग, ॲप्टिट्यूड वगैरे जे काय आहे त्या सर्व गोष्टी व्यवस्थित शिकवले जातात. याची ॲक्च्युअल फीस आहे 10,000, पण ऑफरमध्ये तुम्हाला हे फक्त 2,500 रुपयेमध्ये तुम्हाला 2,500 रुपयेमध्ये या ठिकाणी फीस यामध्ये भेटेल तुम्हाला. जर इच्छा असेल तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्याची तुम्हाला प्लेस्टोरवर जावं लागेल. प्लेस्टोरवर गेल्यानंतर सक्सेस करिअर अकॅडमी टाका, त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला हे ॲप भेटून जाईल आणि डाउनलोड करून लॉग इन करून जॉईन होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, या ठिकाणी माहिती काय सांगण्यात आलेली आहे की 70,000हून अधिक अर्ज जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. ज्या अर्जामध्ये अर्जाची चाचपणी सध्या चालू आहे प्रक्रिया. त्यानंतर दरम्यान परिचारिका किंवा वॉर्ड बॉय या पदासाठी BA BCom जे पदं आहेत, ग्रॅज्युएट पदं, हे पदांचे अर्ज आलेले आहेत असं या ठिकाणी माहिती उपलब्ध झालेली. जे किती अर्ज आलेले तर एक्झॅक्ट BA BCom वाल्यांची वगैरे या ठिकाणी माहिती उपलब्ध झालेली नाही असं सांगण्यात येत आहे. त्यावर त्यांची काम चालू आहे. नक्कीच ते पण पूर्ण झाल्यावर त्यांचा पण आकडा एक्झॅक्टली किती आहे तो समजून जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर पहा, BAचे जे विद्यार्थी आहेत, BComचे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी BSc नर्सिंगला पण फॉर्म भरलेले आहेत असं या ठिकाणी ह्या माहितीद्वारे सांगण्यात येत आहे. ॲक्च्युली BSc नर्सिंगला हे विद्यार्थी जॉब करू शकत नाही, तर त्यांचे वेगळं कोर्स वगैरे आपला BSc नर्सिंग आहे, त्यानंतर GNM आहे, ANM, हे मेडिकलचे कोर्स आहेत, नर्सिंगचे कोर्स आहेत. BA BComवाले जे आहेत हे फॉर्म आता भरलेत वगैरे हे काही सांगतं, हे
माहिती नंतरच पूर्ण डिटेल कळेल, ही न्यूजपेपरमधली माहिती आहे. तर पहा, नर्सिंगची प्रोसेस ठाणे महानगरपालिका भरतीची आहे ती पूर्ण चालू आहे. लवकरच 1 महिन्याच्या आत जवळपास ही भरती पूर्ण होऊन जाईल अशी या ठिकाणी दिसायला लागलेत संकेत. हे सध्या काम चालूच आहे. पूर्ण पेपरचं किती अर्ज आलेले आहेत, त्यानंतर काय चालू आहे, कोणाचे किती अर्ज आहेत, ही सर्व माहिती सध्या तिथं काम चालू आहे. लवकरच या ठिकाणी हॉल तिकीट पण अवेलेबल होऊन जातील महिन्याच्या. त्यानंतर परीक्षा होईल आणि मेरिट लिस्ट वगैरे लागेल. जर हे अपडेट वगैरे तुम्हाला डिटेल पाहिजे असतील तर हे अपडेट चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपण जी काही अपडेट आहे तर नक्कीच आपल्या चॅनलवर डेली अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं सांगण्याचं आहे की बरेच विद्यार्थी कमेंट करतायत की आपलं जे DMRची भरती आहे ती कधी येणार आहे, DMRची भरती कधी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, DMRची भरती ही येणारच आहे. DMRची भरती कुठे जाणार नाही आहे. तुम्हाला तुमची तयारी चांगली ठेवायची आहे. पहा, कारण पोर्शन जो आहे आपला काही सोपा पोर्शन नाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला रिझनिंग वगैरे ह्या गोष्टी कवर करायच्या आहेत. मराठी ग्रामर कवर करायचं आहे, इंग्लिश ग्रामर कवर करायचं आहे, त्यानंतर मग तुम्हाला जे आहे GK कवर करायचं आहे, त्यानंतर ॲप्टिट्यूड जे आहे, रिझनिंग वगैरे आहे, ह्या पोर्शन कवर करायचं आहे. तर तुम्हाला हे 4 पोर्शन कवर करायचं. त्यानंतर आहे टेक्निकल पोर्शन. टेक्निकल म्हणजेच नर्सिंग पोर्शन, यामध्ये 80 मार्क आहेत, यामध्ये 120 मार्क आहेत. हे सर्व तुम्हाला चांगला अभ्यास केला असेल तरच तुमचे लागण्याचे चान्सेस आहेत. पहा, बरेच विद्यार्थी आहेत जे क्लासेस वगैरे लावून अभ्यास करत आहेत आणि जे फक्त कधी येईल कधी येईल कधी येईल कधी येईल असं म्हणतायत, त्यांचे चान्सेस कमी असणार आहेत. कारण अभ्यास करणारे अभ्यास करत आहेत आणि विचारणारे फक्त विचारतच आहेत. भरती आल्यानंतर असं नाही व्हायला पाहिजे की विचारणाऱ्याची यादीमध्ये नाव नसलं पाहिजे. ठीक आहे, तर ते शुभेच्छा सगळ्यांनाच आहेत. चांगला अभ्यास करा, नक्की लागण्याची संधी लावून घ्या. तुमचं या ठिकाणी शुभेच्छा आहेत, लागले पाहिजे. तुम्ही पण जर अभ्यास करत असाल तर चांगली गोष्ट आहे, नाही करत असाल तर लवकर चालू करा. आणि ज्या कोणाला सिलेबस माहिती नाही आहे तर सिलेबसचे व्हिडिओ पहा, आणि ज्या कोणाला बुक्स कोणते रेफर करायचे तर त्यासाठी पण बुक्सचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर